ओम श्री सिद्धभैरव नमः. बघा, पूर्वीचं जे जीवन होतं ना, कसं होतं, साधं होतं. पण जीवन साधं होतं, पण त्याच्यामध्ये काय होतं, सुख होतं, प्रेम होतं, आरोग्य होतं. आज काय झालं, विज्ञान. आता हे विज्ञानाचा शोध लागल्यापासून कशा करता, माणसाच्या सुखाकरता. काय, मला सुख मिळावं. पण काय झालं नेमकं, सुख न मिळता काय झालं, दुःख पदरी पाहिलं. बघा, पूर्वी काय होतं, घरामध्ये जी महिला होती ना, ती काय करायची, पाणी वायाची, धुणं धुवायची, दळणकांडण करायची, तिच्या अंगातला घाम निघायचा, तिला आरोग्य मिळायचं, तिचं बाळंतपण सुखाचं होतं. आज काय झालं, शेजार निघालं. बघा, पूर्वीचे लोक कष्ट करायचे, घाम गाळायचे, अंगातला घाम जायचा आणि त्याच्या अंगात घाम गेल्यामुळं आरोग्य प्राप्त व्हायचं. आज काय झालं, अंगातला घाम जात नाही. बघा, घरामध्ये नवरा बायको काय, मोबाईलचा शोध नव्हता, इंटरनेट नव्हतं. नवरा बायको काय करायचे, एकमेकाशी गप्पा करायचे. मुलं काय करायचे, गोट्या विटूदांडू खेळ खेळायचे, शरीराला व्यायाम व्हायचा आणि काही मुलं अभ्यास करायचे. घरात काय होतं, प्रेम होतं. आज काय झालं, बघा, बायको मालिकात गुंतलेली, नवरा मोबाईलमध्ये गुंतलेला आहे, मुलं मोबाईलमध्ये गुंतलेले आहे. बघा, आज कोणाला कोणाशी बोलायला वेळ नाही. काय, प्रत्येक माणूस या इंटरनेटमध्ये गुंतलेला आहे आणि या इंटरनेटचे परिणाम माणूस माणसापासून दुरावला. आणि त्याच्यात काय आहे, चांगलं आहे, पण जे नको आहे ते बघतो आणि त्याचे परिणाम डोळ्यावर, मेंदूवर, हृदयावर, पचनसंस्थेवर आज झालेले. बघा, मुलगा जन्माला आल्यानंतर त्या मुलाला काय करतात, खेळण्याकरता मोबाईल देतात आणि मग कार्टून, मग ते नाद होतं. म्हणजे मुलं खेळवायला पूर्वी जी म्हातारी होती, बाई होती, त्याची गरज नाही. मोबाईलला मुलगा खेळतं, पण त्याचे परिणाम जेव्हा त्याला त्याची गोडी लागती, नंतर त्या मुलाला त्या मोबाईलशिवाय राहत नाही. आज मुलं जेवण करतानासुद्धा मोबाईल घेऊन जेवतात आणि अभ्यासाचा विषय नाही, खेळाचा विषय नाही आणि बुद्धीवर, पचनक्रियेवर परिणाम झालेला आहे. आता तो झाला परिणाम आर्थिक व्यवहार. एक घरामध्ये 4 मोबाईल आहे, त्या मोबाईलला 350 रुपये रिचार्ज आणि 4 गाड्या, त्याचा पेट्रोल. आणि मग ह्या आधुनिक साधनामुळं काय झाला, पैसा अपुरा पडला. मग पैसा अपुरा पडल्यानंतर माणूस काय करतो, भ्रष्टाचार, चोऱ्या, लबाड्या, अनेक गोष्टी करू लागला. आणि मग पैसा कमावण्याकरता नातं गोतं काही राहिलं नाही. आणि मग विज्ञान माणसाच्या नाशाला कारणीभूत ठरलं गेलं आहे. बघा, अजून काही दिवसांना याचे परिणाम डोळ्यावर, बुद्धीवर, मेंदूवर आणि शरीरावर राहिलेत. म्हणून त्याचा वापर किती करायचा हे आपण ठरवायचं आहे. म्हणून आपल्या आरोग्याकरता हा जे या काही गोष्टी आहे, या गोष्टी आपण त्याचा विघातक झाला. आणि म्हणून गीतेत काय सांगितलं, ज्ञान आणि विज्ञान. म्हणून ज्ञानाची गरज आहे आणि विज्ञानाची गरज आहे. पण आपण ज्ञान सोडून दिलं, अध्यात्म सोडून दिला आणि नुसतं काय केलं, या विज्ञानाकडे वळलो. म्हणून आता तरी पुढे हाचे उपदेश नका करून असं आयुष्याचा. तर आपल्याला याचे परिणाम भोगायला लागले तर ध्यानात धरा, त्याचा वापर मोजका करा, व्यायाम करा, आहे तसं राहा. काय, पूर्वीचे लोक कसे होते, आहे तसे राहत होते आणि मग त्यांचा पैसा खर्च होत नव्हता. आज पैसा अपुरा पडला. शेतीत शेती निसर्ग आहे, शेतकऱ्याला काही मिळाना, शेतीमध्ये काय मिळाना, नोकऱ्या मिळाना, धंदे मिळाना. आज जिकडं तिकडं भीषण परिस्थिती. तर आता तरी पुढे हाचे उपदेश नका करू ना असं आयुष्याचा. तर सावध व्हा, योग्य वापर करा, अतिरेक करू नका, कष्ट करा, काम करा, व्यवसाय करा आणि फुकट घेऊ नका, फुकट देऊ नका. ही संस्कृती उभी करा. हे पटलं असेल तर क्लिक करा. जय भैरवनाथ महाराज की जय.